रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजची घटना आपण दोन घटना पाहणार आहोत। त्यामध्ये कशा प्रकारे तरुण हा आंटीच्या नादी लागून स्वतःच्या करिअरचा, स्वतःच्या व्यवसायाचा किंवा स्वतःच्या भविष्याचा हा सत्यानाश करून घेतो, हे आपल्याला ह्या घटनेच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे। तर घटना शेवटपर्यंत ऐका आणि घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, एक गाव होतं, खेडेगाव। सत्य घटना आहे, पण खेडेगावातली आहे। तर एका खेडेगावात एक कुटुंब राहत होतं। त्यामध्ये त्या महिलेचा पुरुष हा मिलिटरीमध्ये होता। आता तो 3-4 महिन्यांनी, आता हे दोन्ही घटना आहेत ना, त्या दोन्ही सरकारी अधिकाऱ्याचे, एक SRPF मध्ये होता आणि एक मिलिटरीमध्ये होता। अगोदर आपण मिलिटरीवाल्याची गोष्ट पाहू। तर हे जो मिलिटरीवाला होता तो आपल्या 4-5 कधी-कधी 6-6 महिन्यांनी घरी यायचा। त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, नवीन संसार चालू होता। आता एक लग्न झाल्यानंतर नवीन संसार चालू असताना एक तो 2-3 महिन्यासाठी गावाला आला होता। आता गावाला आल्यानंतर त्याचं लग्न होऊन 1-2 महिने झाल्यानंतर त्याला परत मिलिटरीला जायचं होतं। त्या मधल्या काळात त्याच्या बायकोला दिवस गेले, त्यांना मुलं झाली। असं करून करून त्यांच्या लग्नाला 3-4 वर्ष झाले। व्यवस्थित संसार चालू होता, त्याचे फोन यायचे, हिचा पण फोन जायचा। आता त्यांच्या संबंधामध्ये म्हणजे ते एका 3-4 वर्षानंतर त्यांचं मूल मोठं झालं। त्याच्यानंतर त्यांच्यात आता संसाराला बरेच दिवस झाले होते आणि जो ते बाईच्या शारीरिक गरज होती ती वाढायला लागली आणि नवरा तर तो काय वेळेवर टायमाला घरी नव्हता। म्हणजे सांगायचा उद्देश असा की जर महिलेच्या टायमाला वेळेवर तिला जर शारीरिक गरज नाही भागली तर ती कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकते। आता एक तिचं असं म्हणणं होतं की दिवस आपण कसा पण घालू शकतो, पण रात्रीचं काय, रात्रीचं आमचं शरीर बंड करून उठतं। म्हणून तिला असं वाटायचं की आपला पण एखादा कोणतरी असावा की जो आपली रात्रीची गरज भागू शकतो। त्यांना एक 3 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांचा संसार चालला होता। आता मग तिच्या शेजारीच एक नवीनच सुजय नावाचा मुलगा होता। आता सुजयने आत्ताच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं। त्याने नुकतीच 12वीची परीक्षा देऊन चांगल्या मार्काने पास होऊन तो इंजिनिअरिंग करत होता। आता इंजिनिअरिंग चालू होतं, तिथून त्याचं घर कॉलेज जवळच होतं, तो अपडाऊन करायचा। सुजय दिसायला देखणा होता आणि नवीनच त्याला जवानीत त्याचा प्रवेश झाला होता। आता ह्या महिला ज्या असतात की ज्यांची शारीरिक गरज भागत नाही, म्हणजे त्या अशा खेडेगावातच असतात अशा नाही, उच्चभ्रू असतात, शिक्षका असतात, परत तुम्हाला सांगतो की बिझनेसमन असतात, त्यांच्या बायका असतात की ज्यांच्याकडे पैसा पण भरपूर असतो। ह्या महिलांची शारीरिक गरज नाही भागली तर ते शक्यतो असा तरुण मुलं शोधतात आणि त्यांच्याकडून आपल्या शरीराची गरज भागून घेतात, कारण त्यांना तो ऑप्शन हा खूप लॉंग टर्मचा वाटतो। म्हणजे एखादा जर त्यांच्याच वयाचा आता एखादी महिला आंटी जर 30 वर्षाची असेल तर ती शक्यतो एखादा 20-25 वर्षाचा, 20-22 वर्षाचा मुलगा तरुण शोधते की त्याच्यात दम असेल, नवीन तारुण्य असेल आणि तो आपल्या शरीराचा मनसोक्त उपभोग घेऊ शकतो। या दृष्टीनं त्या महिलेने त्याच्यावर जाळं टाकायला सुरुवात केली। आता शेजारीच घर असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं, बोलणं चालणं असायचं। मग ती एक दिवशी त्या मुलाला घेऊन आमच्या शेतात तू चल, म्हणजे एक दिवशी असं त्याला सुट्टी असताना आमच्या शेतातून माझं एक काम आहे, तेवढं रानातल्या थोड्या मिरच्या घेऊन यायच्यात, ते आमचे हे मिस्टर नाहीत, आमच्या घरी गाडी पण आहे, तू फक्त मला घेऊन चल, अर्धा 1 तासाचं काम आहे, आपण लवकर येऊ। ह्या दृष्टीने त्याला रानात घेऊन गेली। आता तिचा बऱ्याच दिवसापासून त्याच्यावर डोळा होता, तिला ह्या ना त्या मार्गाने ती त्याच्याबरोबर अंगलट करायला सुरुवात केली होती तिने। आणि हा सुजयला पण तिच्या याचा थोडा डाऊट आलाच होता, त्याच्यामुळे तो पण सध्या आता एखाद्या मुलाला जर ती गोष्ट जर आता त्या नवीनच तारुण्य, आजकालची मुलं मोबाईलमुळे याच्यामुळं तर लवकरच तारुण्यात येतात, तशी ही गोष्ट तो सुजय पण तिच्या शरीराला आता त्याला पण सवय लागली होती। एक दिवशी असंच रानात गेल्यानंतर मग ती महिला त्याच्याबरोबर जास्तच अंगलट करू लागली आणि त्याने तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले। आता त्याने तिला उसामध्ये नेले, म्हणजे तिथं शक्यतो संध्याकाळची वेळ होती आणि तिथं कोणीही नव्हतं। त्या महिलेने त्याच्याबरोबर की मला तू खूप आवडतोस, माझे मिस्टर इथं नसतात, तू माझी शारीरिक गरज भागव, मी तुला पाहिजे तसं देईन,
आणि आपण पाहिजे तेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करत जाऊ, असं त्याला आमिष दाखवलं. आता ती महिला पण दिसायला सुंदर होती, त्याच्यामुळे सहजासहजी हा काय तरुण नाही म्हणू शकत नव्हता. आता मग त्यांच्या तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आता त्या महिलेला आणि या पुरुषाला सुद्धा, त्या तरुणाला एकमेकांच्या शरीराची ओढ लागली होती. म्हणजे ती एकदा जसं आपण म्हणतो वाघाच्या तोंडाला रक्त लागलं की वाघ शांत बसत नाही, तशी ही गोष्ट. आता दोघं पण भेटल तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. कधी घरामध्ये, कधी असंच त्याला शेतामध्ये चल किंवा कुठं बाहेर चल, इकडे चल, कार्यक्रमाला तिकडे चल. आता तिची गाडी होती घरी आणि त्याच्यामुळे तो घेऊन जायचा तिला. आता ह्यो जो तिचा नवरा होता तो मिलिटरीमध्ये असायचा, कधीतरी 5-6 महिन्यांनी यायचा, 1-2 महिने राहायचा आणि परत जायचा. तोपर्यंत यांच्याशी खंड पडायचा, पण तरीही कुठंतरी जाणून बुजून परत त्याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करायचेच. म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट अशी कळते की जर एखाद्या महिलेला की एखाद्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचेच असेल आणि तिचा नवरा जरी तिची गरज भागवत असेल, आता हा मिलिटरीवाला 5-6 महिन्याने घरी येत असेल, तो नाही म्हणलं तरी 1 महिनाभर घरी राहतो, त्या मधल्या काळात तो पण तिची शारीरिक गरज भागवतच असतो. पण ह्या महिलेला ह्या स्वतःच्या नवऱ्यापेक्षा दुसरा जो प्रियकर असतो त्याच्याकडूनच शारीरिक गरज भागवून घ्यायची जी सवय लागलेली असते ती वाईट असते. म्हणजे मधल्या काळात जर तिचा नवरा जरी तिची शारीरिक गरज भागवत असता तरी तिची शारीरिक गरज त्याच्याकडून भागवली जात नाही. भागवली जात जरी असली तरी तिला तोच पुरुष पाहिजे असतो, हे सांगायचं. आता हे वारंवार यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ लागले आणि एके दिवशी असंच त्यांच्या ते शेजार, आता किती पण मांजरीने डोळे झाकून दूध पेलं शेवटी तरी याची कुणबुण गावाला लागतेच. एक दिवशी असंच त्यांच्या घरचे, तिचा जो भाऊ होता म्हणजे त्या महिलेचा जो भाऊ होता त्याला त्याची खबर लागली आणि त्याने त्यांना शेतामध्ये रंगेहात पकडलं. आता ते रंगेहात पकडल्यानंतर त्या मुलाला सुद्धा यांनी बरंचसं सांगायचा प्रयत्न केला, तरुण आहे तू, हे बाहेर जा. मग त्याच्या आईवडिलांनी त्याला बाहेर शिकायला टाकलं. आता बाहेर शिकायला जरी टाकलं तरी हा काय शांत बसत नाही, हा चोरून बुजून इकडून तिकडून परत त्यांना तो भेटायचाच. आणि मग याच्यातूनच वाद होऊन ह्या महिलेच्या भावाने तिच्या प्रियकराला, ह्या सुजयला एके दिवशी गाठून जिवंत मारलं आणि ह्या घटनेचा शेवट झाला. म्हणजे प्रत्येक अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, तशीच ही घटना. आता ही दुसरी घटना अशी आहे, एक पुण्यातल्या अभ्यासाची आहे. म्हणजे एक अभ्यासिकेमध्ये 2 महिला आणि 1 पुरुष हा अभ्यास करायचे MPSCचा स्पर्धा परीक्षांचा. तर तिथं जी एक महिला होती तिचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि ती दोघं नेमकी मामाची आणि आत्याचा मुलगा अशी होती, म्हणजे नात्यातली होती. तरीसुद्धा हे किती प्रकारे पुढं जातं हे पहा तुम्ही, की आता ही महिलेला तिचा नवरा SRPFमध्ये होता आणि तो 3 वर्षातून एकदा गडचिरोलीला जायचा 6 महिन्यासाठी आणि परत गेल्यानंतर त्यांना 6 महिने परत माघारी येत नसायचं. आता 6 महिने एखाद्या विवाहितेसाठी, जिला की नवऱ्याकडून रोज शारीरिक सुखाची ओढ लागलेली असते, तिला परत 6 महिन्याचा गॅप सहन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. किंवा 6 महिने विदाऊट सेक्सबद्दल, शारीरिक संबंध शिवाय राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एखादी कोण तपश्चर्या करणारीच बाई याच्यातून सावध राहू शकते. आता ह्या महिलेचा एक म्हणजे ती पुण्यातच राहायची अभ्यासासाठी, तिचा नवरा पण पुण्यातच SRPFमध्ये होता. तिथूनच ते अभ्यास करायचे स्पर्धा परीक्षांचा. अभ्यासिकेत यायची रोज सकाळी आणि संध्याकाळी माघारी जायची, त्यांना काय मूलबाळ नव्हतं. आता हा नवरा SRPFमध्ये गेल्यानंतर त्याला एक दिवशी कळलं की आपल्याला 6 महिन्यासाठी गडचिरोलीला जायचे. तर मग ह्या महिलेची लगेच इकडं चलबिचल व्हायला लागली. नवरा आता 6 महिने गेल्यानंतर आपलं कसं व्हायचं, पाठीमागं आपली शारीरिक गरज कोण भागवायचं. मग तिने नवरा गेल्यानंतर 1 महिना तिने कसा तरी स्वतःच त्या शरीराला समजावलं, दम काढला तिने, पण तिथून पुढं काय तिचा कंट्रोल होईना. मग तिने अभ्यासिकेतलंच एकदा एक मुलगा म्हणजे तरुण तिच्याच वयाचा 21-22 वर्षाचा मुलाला तिने गंडवलं आणि त्याला रूमवर आणून ही दोघं शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागली. म्हणजे सांगायचा उद्देश असा की त्या मुलाच्या शारीरिक संबंधांच्या नादापायी आता 6 महिने, म्हणजे तो नवरा जवळजवळ 6 महिने येणार नव्हता, तरी हिने तेवढ्या 5 महिने त्या मुलाचा उपभोग घेतला आणि तिची पण स्वतःची शारीरिक गरज भागली.
आता याच्या मागं जेव्हा ती तिच्या शरीराचा उपभोग घेत होती, एकमेकांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करत होती, तेव्हा हा मुलगा अभ्यास सोडून दिवसभर रात्रभर तिच्या रूमवर असायचा. आता ती पण अभ्यासाच्या निमित्तानेच पुण्यात राहत होती. नवरा जरी तिकडे असेल, आई वडील त्याचे गावाला असतील, तरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ती गावाला पुण्यात राहत होती. पण तिचं पण तिकडे गेल्यानंतर आता हा तिचा प्रियकर तरी काही तिला अभ्यास करून देत होता का? त्याला पण तिच्या शरीराची ओढ लागली होती. दोघं दिवसभर रूममध्ये एकत्र राहायचे आणि तिथंच शारीरिक प्रणय करायचे. परत पाहिजे तसं त्यांना उपभोगून घ्यायचे. आता त्यांना बोलणारं भेटणारं कोणी नव्हतं. म्हणजे गावाकडे तरी कमीत कमी सासू सासरे वगैरे तुमच्यावर लक्ष ठेवायला असतात, तर इकडे कोण लक्ष ठेवणार? मग इकडे ती पाहिजे तसा एकमेकांच्या शरीराचा उपभोग घ्यायची, रात्रंदिवस एकमेकांबरोबर मिठीत बसायची. आणि जेव्हा नवऱ्यांचा फोन वगैरे यायचा तेव्हा ही मी अभ्यासिकेत आहे, लायब्ररीत आहे असं तसं कारण सांगून लवकर फोन बंद करायला लावायची. परत नवऱ्याचा फोन कट झाला की हे एकमेकांच्या मिठीत विसावायचे. असं करून करून ह्या तरुणांचं, म्हणजे पुण्यातील असंच काही नाही, हे काय एक निमित्त झालं किंवा ही 2 उदाहरण झाली. या अशा कितीतरी घटना पुण्यामध्ये किंवा आपल्या आसपासच्या भागांमध्ये घडत आहेत की आंटीच्या जवानीच्या नादी लागून तरुण हा बर्बाद होतोय. आणि ह्या सध्याच्या काळात तरी बऱ्याचशा अशा 50% महिला अशा असतील की त्यांची स्वतःची तारुण्याची शारीरिक गरज भागत नाही. एक वेळ शेतात काम करायला जाणाऱ्या गावाकडच्या महिला शांत बसतील, पण पुण्याकडच्या ह्या महिला शांत बसत नाहीत. नवरा कामाला गेल्यानंतर, मुलं शाळेत गेल्यानंतर यांच्याकडे भरपूर वेळ असतो. मग मोबाईलद्वारे याच्याशी त्याच्याशी संपर्क करून प्रियकराला घरी बोलावून, जरी प्रियकर नसेल तर प्लेबॉय यांचासुद्धा आपण परवा एक गोष्ट पाहिली की नागपुरातील महिला ही उच्चभ्रू प्लेबॉयला घरी बोलवायची. नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन प्लेबॉयला 1 लाख रुपये एका रात्रीचे देऊन ती स्वतःची खाज भागून घ्यायची. असं ह्या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतं. तर येणाऱ्या काळात आपल्याला मुलांना सांगायचं ह्या गोष्टीतून असंच की जर तुमचं करिअर व्हायच्या अगोदर तरी कमीत कमी आंटीच्या नादी लागू नका, किंवा अशाच ठिकाणी हे करा की जिथं तुमची शारीरिक, आर्थिक आणि सगळी गरज भागली जाईल. कारण पैशाच्या शेवटी पुढं काही नसतं. या आंटी किंवा ही काय करतात, त्यांच्या जवानीची खास भागवण्यासाठी तुमचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. आणि एकदा तुमच्यातला दम जिरला, तुमची उपयोगिता संपली की तुमच्यावर लात मारली जाते आणि तुम्हाला बाजूला केलं जातं. त्या 1-2 वर्षानंतर तुमच्यातली जर तारुण्य कमी झालं तर ते लगेच दुसरा ऑप्शन शोधतात. तर ही गोष्ट आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.